ज्या नशिबी ते सुख नाही, म्हणजे अमृता पण तिच्या संसारात सुखी नाहीये का? कोण आले बाहेर आलं? तुम्ही दोघे मंजुला ज्या दिवशी तुझ्या संसाराची खरी अवस्था कळल तेव्हा तिला काय वाटेल ग? तिला जेव्हा सगळं खरं खरं कळेल ना, तेव्हा मी तिच्या मनातून कायमची उतरलेली अशी. आई, जेव्हा ती तिला समजेल की ह्या सगळ्या गोष्टी मी तिच्यापासून लपवल्यात, तेव्हा तिला लय त्रास होईल ना ग. आपण तिला सगळं खरं खरं सांगून टाकूयात ग. नाही आई, निवड माझी चुकली तरी तिने मला 1000 वेळा सावध केलं होतं. मी केलं ह्या माणसाशी लग्न. माझ्या चुकीचा त्रास मी तिला का होऊन देऊ? लय मोठी चूक केली आई, आणि ती चूक सुधारण्याची संधीच नाहीये माझ्याकडे. गप आमरे, नको रडू बाळा, शांत. तू एकदम बरोबर बोलतेस बघ. मंजुला आता यातलं काहीच कळून द्यायला नको. जवळ तिच्यातल्या आणि सत्यचित्रांमधले गैरसमज दूर होत नाहीत ना, त्यावर थांबूया आपण. कुठं गेल्या या दोघी? किचन मध्ये पण नाहीत. आई अमृता, तुम्ही आहात का? हो, आताच होतो आम्ही. थांब तू, आलोच आम्ही. चल. काय झालं? काय करत होतात? आणि लिंबराज आलेत ना? कुठे आहेत ते? आले, त्यांचं डोकं दुखतं म्हणून झोपले. बरं, ठीक आहे. काळजी घ्या त्यांची, जशी ते तुझी घेतात. चला वाढून घेऊ. पप्पू शेठ गेल्यापासून टाइमपास करायला कोणीच नाही. मॅडम आल्यात, मॅडम आल्यात. गुड मॉर्निंग मॅडम. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॅडम, तुम्हाला चहा सांगू का कॉफी? नाही नको. तुम्ही नाश्ता करणार आहात का? मी घरून डबा आणलाय. की ऑनलाईन ऑर्डर करू काय? नाही नको, मी करून आले नाश्ता. भारती मॅडम, केबिन मध्ये या. हां. भारती मावशी, अहो काय झाले सगळ्यांना? एवढं चांगलं का वागतात माझ्याशी? अगं मंजू, रोज असंच वागतात ना तुझ्या बरोबर सगळे. नाही भारती मावशी, नक्कीच काहीतरी झाले. कुणाकडून काही गडबड झाली का? मंजू ग, नाही, काही गडबड झालेली नाहीये. भारती मावशी, नक्कीच काहीतरी झाले. मला खरं खरं सांगा. मंजू, मी तुझ्याबद्दल आणि सत्याबद्दल सगळं सांगितलं. काय? हो, पण का? मी तुम्हाला सांगितलं होतं ना कुणाला ही गोष्ट सांगायची नाही म्हणून. अगं मंजू, तुझं आणि सत्याचं नातं काही लपून राहिलेलं नाही आता. आणि कितीही लपवायचा प्रयत्न केला ना तरी मध्ये जे काही घडलंय ना त्यावरून सगळ्यांना संशय आलाच आहे. भारती मावशी, अहो त्यांना काय संशय यायचा होता तो येऊ द्यायचा होता ना.
तुम्हाला सांगायची काय गरज होती? हे बघ मंजू, मला आपल्या स्टाफला तुझ्याबद्दल कोणताही गैरसमज होऊ द्यायचा नव्हता. तू आल्यापासून सत्याच्या मागे लागलीस आणि तो काहीच प्रत्युत्तर देत नाहीये. सगळ्यांना वाटतं तूच वाईट आहेस आणि मला ते होऊ द्यायचं नाहीये. हे बघ मंजू, तू अजिबात काळजी करू नकोस. आता सगळ्यांना ना सगळं कळलंय, त्यामुळे तुझ्याबद्दलचा गैरसमज दूर झालाय. आता ते मन लावून काम करतील बघ. मॅडम, ते बाहेर SP साहेब आलेत. आलेच. जय हिंद सर. जय हिंद. मी वाघमारे. तुमचं इथं पोस्टिंग होऊन किती दिवस झालेत? 1 महिना सर. आणि ट्रेनिंग होऊन किती वर्ष झाले तुम्हाला? 3 वर्ष. गेल्या 3 वर्षामध्ये शिकवलेले सगळे प्रोटोकॉल्स विसरलात तुम्ही? काय झालं सर? माझं काही चुकलं का? सत्यजित सुर्वे यांच्या घराची झडती घेण्याची परवानगी दिली कुणी तुम्हाला? कुठलेही वॉरंट नसताना त्यांच्या घराची झडती घेण्याचं कारण काय? हे बघा, एवढ्या मोठ्या आणि महत्त्वाच्या व्यक्तीच्या विरोधात कारवाई करताना तुम्हाला एकदाही असं वाटलं नाही की माझ्याशी चर्चा करावी म्हणून? मी तुम्हाला शेवटची वॉर्निंग देतोय. इथून पुढे कुठलीही कारवाई करताना सगळ्यात आधी माझी परवानगी घ्यायची, कळलं? येस सर. हां बोला सुरेश साहेब. सर काय झालं? तुम्ही बोललात का मॅडमशी? हो बोललो मी त्यांच्याशी. हो त्यांना समज दिली आहे मी. हो त्यांना सांगितलं मी की इथून पुढे कुठलीही कारवाई करताना सगळ्यात आधी माझ्याशी चर्चा करायची. तुम्ही काही काळजी करू नका सर. ओके. बघितलत का? ज्या गावगुंडाला तुम्ही देव समजता तो कसा आहे ते? अगदी वर फोन करून मला ताकीद द्यायला लावली. जर खरंच निर्दोष आहे तर एवढा दबाव आणायची काय गरज आहे त्याला? एवढाच जर दबाव आणायचा होता ना, मग मी आहे वॉरंट असं सांगून कशाला घराची झडती घेऊ दिली? आणि भारती मॅडम, तुमचा लय विश्वास आहे ना त्याच्यावर? ठेवा, असाच विश्वास ठेवा डोळे झाकून. म्हणजे तो सरेआम गुन्हेगारी करायला मोकळा, ते पण कायद्याचा आधार घेऊ. त्याचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. पण मॅडम तुम्ही एकदा तुम्ही गप्प बसा. तुम्हाला त्याचं वकीलपत्र नाही दिलेला? तुम्ही एक पोलीस कर्मचारी आहात याचं भान ठेवा. गुन्हेगार आहे तो. सिस्टीम त्याच्या पाठीशी आहे ना, म्हणून सगळे सुरू आहे. स्वतः जबाबाचे कागद गायब केले, झडती घ्यायला लावली आणि आता साहेबांना सांगून माझ्यावरच दबाव आणतोय. हो मॅडम, पण कशावरून सत्यच असेल? सुर्वे साहेब म्हणजे कोणी दुसरंही असू शकतं ना. हो मग दुसरं कोण करणार? तुम्ही सांगा. पप्पा करतील फोन? उगाच त्याची बाजू घ्यायची म्हणून काही कारण नका देऊ. माझ्यावर दबाव आणलाय ना त्याने, त्याला काय दबाव आणायचा ना तो आणू दे. नाही त्या गावगुंडाला जन्माची अद्दल घडवली ना, बघाच तुम्ही. कालपासून बोलला नाहीस माझ्याशी आणि इथं नदी काठी येऊन बसलायस होय. चल गाडीत बस. मी नसतो एक, तुझं तू जा. अरे मग काय चालत येणार आहेस का तू? मी चालतीन, पळतीन, नाही रांगतीन, झोपतीन. तुला काय करायचंय? आणि तसं पण मी आज रनिंग करत येणार आहे. माझं रनिंग झालेलं नाही, त्यामुळे रनिंग करत येणार. तुझं तू जा. ते बघ लय झालं तुझं. फालतूगिरी करू नकोस. चल गाडीत बस. फालतूगिरी? मी करतोय फालतूगिरी? मी? आणि तू करत होती काय रे? अरे मित्राच्या जीवाची फालतूगिरी तू करतोयस. अरे तू काय खोळा आहेस काय बलमा? तुला खरोखर असं वाटलं की वाघमारे मॅडम तुला गोळी घालतील? नुसतं वाटलं नाही, घालणारच होत्या त्या. तुझ्यावरचा सगळा राग माझ्यावर काढला असता गोळ्या घालून. अरे तशा कधीच वागणार नाहीत त्या. एकदम कायद्यानं वागतात वाघमारे मॅडम. तेच म्हणतोय मी, कायद्यानंच वागले असते त्या मला मारल्यानंतर.
पत्रकार परिषद भरवली असती आणि त्यात म्हणाले असत्या संरक्षणाखाली बलमाचा एन्काउंटर केला, फाईल क्लोज. ए बलमा, वाघबरांच्या बद्दल काही चुकीचं बोलायचं नाही. म्हणजे मी चुकीचं बोलतोय? नदींनो, झाडांनो, फळांनो, फुलांनो, पक्ष्यांनो, माझा मित्र म्हणतोय की माझं चुकतंय, माझं चुकतंय. अरे तो वाघमारे मॅडम मला गोळ्या घालून मारायचं चाललं त्यांचं, त्या चुकीचं वाटत नाहीत. माझं चुकलं बाबा. काय मित्र यो, मित्रांना कलियुग चालू आहे, कलियुग. ए बस, चल गाडीत बस. लय झालं तुझं. माझं लय झालं? माझंच लय झालं? अरे बघितलं का दळालं? ए गा बस, सारखं सारखं त्यांना कशाला मध्ये घेतोस? बरं ठीक आहे, माझं लय झालं. अरे तुमचंच लय झालंय. अरे तुमच्यात एकतर वणवा का पेटलाय तेच कळणं झालंय आणि त्या दगीनं मी भाजून निघायला लागलोय. बघितलं का, नदीनं, फुलांनो, वारानं, पक्ष्यांनो. काय मी बोलू शकत नाही त्यांच्याशी? बोल की मग. हा मग बोलतोय की. बोल. एकीकडे ज्यांच्यावर माझं प्रेम आहे त्या वाघमारे मॅडमला पण मलाच बनवायला लागतंय, आणि एकीकडे माझा जो काळजाचा तुकडा आहे, जो माझा जिगरी दोस्त आहे, त्याला बी मलाच बनवायला लागतंय. अरे असं का करतोयस बलमा? दाजी अहो सोडा तो राग आणि बसा गाडीत. दाजी तुझ्या गाडीत अजिबात बसणार नाहीत. का? दाजी लय कावल्यात, लय वैतागल्यात, लय राग आला दाजीस. बलमुडी, अगं माझी बलमुडी, चलची ग गाडीत बस. चल. तम 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 तम. हे बघ, मी तुझ्या गाडीत तवाच बसणार ज्यावेळी तू मला सांगशील की त्या रात्री काय घडलं होतं, आणि जर का सांगितलं नाहीस तर या नदीत उडी टाकून मी जीव देणार. होय? मार उडी. हा, मार उडी, मार. हा, मार की लगेच. हा होय की, मारतोय की मग. हा हे काय? हा बघू, मार लवकर, मार. मारतोय की, थांब की. सूर मारून दाखव. चल चल, मार लवकर, मार. बघ मी उडी मारतो, पण आधी कारण मला जाणून घ्यायचं, मग उडी मारणार आहे मी. मला आधी सांग त्या रात्री काय घडलं होतं, मग मी उडी मारतो. सत्या, तुला मी शेवटचं सांगतोय बरं का, जर मला तू सांगितलं नाहीस तर तुझ्या घरात काय, मी तुझ्या आयुष्यातून पाऊल ठेवणार नाही. मी सिरियस बोलते. लय आट्यास बाबा. बस तुला सांगतो, ये. बोल. बोल. मग तुला आठवतंय वाघमारे ट्रेनिंगला गेले होते तेव्हा त्यांचं लक्ष लागत नव्हतं तिथं. त्या परत इकडे आल्या होत्या, त्यांची तू समजूत काढून त्यांना परत पाठवलं होतं, सगळं माहिती तोवर पुढं. तेव्हा मला बी लय आठवण यायची त्यांची. हा हे बी माहिती आहे पुढं. आणि अशीच एकदा आठवण आली म्हणून मी त्यांना भेटायला गेलो होतो. मग पुढं काय झालं? वाघमारे काय चालू आहे? तुमच्यापेक्षा लहान मुलं चपळ असतात. इन्स्पेक्टर बनणं तर लांब राहिलंच, कॉन्स्टेबल तरी कशी झालीचा प्रश्न पडतोय मला. वडिलांच्या जागेवर लागून फक्त हवालदार बनू शकतेस. 3 स्टार खांद्यावर मिरवायला मात्र स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करावं लागतं. चुकून एखाद्या मिशन मध्ये चांगली कामगिरी केली त्यामुळे तुला हे पद मिळालंय. इथे पोहोचायला खूप खस्ता खातात अनेक जण. तुला सहज मिळालंय याची जरा तरी किंमत ठेव. उगाच जागा अडवायला इथे यायचं नाही. जमत नसेल तर सरळ घरी जायचं. सॉरी मॅडम, परत नाही होणार असं. इथे चूक झाल्यावर माफी मागायची संधी नसते वाघमारे, शिक्षा भोगावी लागते. तुला तुझ्या चुकीची शिक्षा द्यावीच लागेल, कारण त्याशिवाय तुला या ट्रेनिंगचं महत्त्व कळणार नाही. आता हे हातात वर धरून ग्राउंडला 10 राऊंड मारायचे. 10? 11. आता 11 राऊंड मारायचे. कमी वाटतंय? नाही. वाढव. 11 म्हणजे 11च. आता 1 राऊंड जरी कमी झाला तर आज रात्री बॅग भरायची आणि चालतं व्हायचं. वाघमारे काय बोलले ते नीट ऐकलं ना? युअर टाइम स्टार्ट नाव.
थांबलीस तर राऊंड वाढतील. चला, आजचा क्लास संपला. तुझा नाही, तुझे अजून राऊंड बाकी आहेत. वाघमारे, वाघमारे, सत्य, सत्य. अहो वाघमारे, रडताय का तुम्ही? वाघमारे, वाघमारे, शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. थांबा थांबा, श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या, श्वास घ्या. माझ्याकडे बघा. शांत हो. तुम्ही बसा आधी इथं. थांबा. सावकाश, सावकाश. वाघमारे, का रडताय तुम्ही? आणि एवढी धाप का लागली तुम्हाला? सत्य, तू आलास ना, मला घेऊन चल. मला नाही थांबायचं इथं. का? अहो, असं का बोलताय वाघमारे? हे आपल्या दोघांचं स्वप्न आहे ना. सत्य, मला नाही जमत आहे इथं. असं वाटतं की ट्रेनिंगला नाही, कुठली तरी शिक्षा भोगायला आले. वाघमारे, सुरुवातीला असंच वाटतं सगळ्यांना. तुला काय माहिती? अहो, माझे लय मित्र पोलीस आहेत, त्यांच्याकडनं ऐकलंय मी. मला काही त्यांचं सांगत बसू नको. मला तू घरी घेऊन चल बस. माझा जीव गुदमरतो इथं. बर, ठीक आहे, जाऊया आपण घरी. हा, तुम्ही शांत व्हा आधी. शांत व्हा बघू, शांत व्हा. हे बघा, आपण या विषयावर नंतर बोलूया. हा, तुम्ही आधी शांत व्हा, रडू नका. बस बस बस. मी तुमच्यासाठी काय काय घेऊन आलो माहितीये का तुम्हाला? हे बघा, आईने तुमच्या आवडीचे रव्याचे लाडू पाठवलेत, स्वतः बनवून पाठवलेत. घ्या, खावा. हे घ्या, खावा. आणि यंदा तुम्ही नाही ना, यंदा दिवाळीत अमरीनं पहिल्यांदा स्वतःच्या हाताने चकल्या बनवल्यात. आणि मला काय सांगितलं माहिती आहे? तुम्ही जाऊन या दीदीला द्या आणि तिला विचारा तिला आवडल्या का ते. हे घ्या, खावा. अहो वाघमारे, तर तुम्ही नाही खाल्लं तर मी कसं सांगणार तिला तुम्हाला आवडलं का नाही ते? खावा. आवडल्या?
तुम्ही घरी नसलेली पहिली दिवाळी आहे नाही. आता हे झालं वाघमाऱ्यांचं. आता सुर्वेंनी काय पाठवलंय बघा. हे सवीनं तुमच्यासाठी स्वेटर पाठवलंय. आता थंडी सुरू होते ना, मग मला म्हणली जा दे माझ्या वहिनीला. बघा किती काळजी आहे वहिनीची ते. वाघमारे, सगळ्यांचं तुमच्यावर लई प्रेम आहे, पण ना सगळ्यांची एकच इच्छा आणि एकच स्वप्न आहे, ते म्हणजे तुमचं इन्स्पेक्टर होणं. वाघमारे, सगळ्यांना तुमची लई आठवण येते बघा. मला पण लय आठवत येते सगळ्यांची, म्हणूनच तर म्हणते ना घरी घेऊन चल. मग तुम्ही इन्स्पेक्टर कसे बनणार? नाही बनायचंय मला इन्स्पेक्टर, कॉन्स्टेबल म्हणूनच ठीक आहे. निदान माझ्या माणसांच्यात तरी राहता येईल. सत्या, इथं कुणीच नाही आहे माझ्या जवळचं. सगळे घड्याळच्या काठावर चालतात. सकाळी लवकर उठा, पळायला जा, उड्या मारा, सगळं असं चालू असतं इथं. वाघमारे, वाघमारे ऐका, ट्रेनिंगला असंच असतं ना, आणि ही तुमचीच इच्छा होती. माझीच इच्छा होती, पण सत्यात दिवसभर दमल्यावर हक्काचा खांदा हवा ना, जिथं डोकं टेकल्यावर थकवा दूर होईल. अहो वाघमारे, तुम्ही काय कायमच्या राहणार आहे का इथं? आणि आत्ताशी फक्त 1 आठवडा झालाय तुम्हाला येऊन. थोडा वेळ लागेल ना सवय व्हायला. एवढं थार म्हणून कसं चालेल? सत्या माझ्याच्यानं नाही होणार आहे. ऐक ग. अहो वाघमारे, वाघमाऱ्यांना किती त्रास होतोय, किती सहन करतात. नाही सत्या, अरे तूच जर असं कोलमडून गेलास तर मग वाघमाऱ्यांना धीर कोण देणार? वाघमारे बघा, तुम्हाला जमवून घ्यावंच लागेल. हा तुम्ही एवढा संघर्ष करताय ते काय असं अर्धात सोडून देण्यासाठी काय? वाघमारे, मागं तुम्ही 2 दिवसात जेव्हा परत आला होता तेव्हा तुम्हाला काय सांगितलं होतं ते आठवा. तुमच्या हक्काची संधी आहे आणि ती अजिबात नाही सोडायची. पण तुमच्या सगळ्याची लय आठवण येते. लय लांब आल्यासारखं वाटतं सगळ्यांपासून. बरं ठीक आहे, तसं नाही वाटू देणार तुम्हाला. अधूनमधून येत जाईन तुम्हाला भेटायला. वाघमारे, कधी काळी तुमच्या डोळ्यात असणारं स्वप्न आज खरोखर पूर्ण होते, तेव्हा ते असं अर्ध्यात नाही सोडायचं आपल्याला. आई, अमृता, पप्पा, सवी, मी, आमच्या सगळ्यांच्या लई अपेक्षा आहेत तुमच्याकडं. तुम्हाला ना 3 स्टार वर्दीत बघायला आतुर झालोय आम्ही सगळे. आणि वाघमारे, या वाघाला त्याच्या वाघिणीनं असं खचून गेलेलं अजिबात चालणार नाही आम्हाला. मी नाही तर लई समंजस झालाय माझा चिडका बिब्बा. कसं शक्य आहे? कारण या चिडक्या बिब्ब्याला त्याच्या बायकोला इन्स्पेक्टर झालेलं बघायचं आहे ना. नक्कीच बघायला मिळेल त्याला त्याच्या बायकोला इन्स्पेक्टर झालेलं, पण तिला त्याच्याकडून एक वचन हवं. कसलं? तो न विसरता त्याच्या बायकोला भेटायला येत राहील. ठीक आहे, दिलं त्यानं वचन. मग मी पण तुला इन्स्पेक्टर बनवूनच दाखवीन आता. हा, आत्ता शोभताय बघा तुम्ही या वाघाची वाघीण. वाघमारे मॅडम, जेव्हा तुम्ही इन्स्पेक्टर बनून याल ना, तेव्हा तुमच्या स्वागतासाठी शिरवळ पासून ते सातारापर्यंत अख्ख्या रस्त्यावर रांगोळी काढेन मी. इन्स्पेक्टर मंजिरी सत्यजित सुर्वे. वाघमाऱ्यांची इच्छाच नव्हती इन्स्पेक्टर बनायची, माझी होती. मीच हट्ट धरला होता तसं. त्यांना ना 3 स्टार वर्दीत बघायचं स्वप्न होतं माझं.
त्यासाठी त्यांना लई गोष्टी सहन करायला लागल्या रे. मग पुढं काय झालं? एकीकडे वाघमाऱ्यांचं ट्रेनिंग सुरू होतं आणि एकीकडे तात्यावर केस फाईल होणार होती. तात्या त्यातनं बाहेर पडण्यासाठी लई प्रयत्न करत होता. तात्या सगळीकडे वशिला लावत होता, जामीन मिळण्यासाठी प्रयत्न करत होता, पण त्याच्या कुठल्याच प्रयत्नाला यश येत नव्हतं. आणि तसं सुद्धा त्या माणसाचं बाहेर येणं कुणासाठीच चांगलं नव्हतं. पण सत्या, मला एक सांग, वहिनी ट्रेनिंगला होत्या, तू त्यांना जाऊन भेटत पण होतास, म्हणजे तुमचं सगळं चांगलं चाललं होतं. मग असं मध्येच काय झालं की तुमची गाडी अडकली? नमस्कार जाधव सर. नमस्कार. एवढ्या अर्जंटमध्ये का भेटायला बोलवलं आणि असं बाहेर का भेटतोय आपण? कसं आहे सत्यजितराव, काही गोष्टी पोलीस स्टेशनमध्ये बोलता येत नाहीत आणि काही गोष्टी बोलू नयेत असं वाटतं मला. एक काम करा, आतमध्ये बसून बोलूयात. या. बोला साहेब. सत्यजितराव, तुम्हाला कल्पना असेलच की आता तात्यासाहेबांची चार्जशीट फाईल करायची आहे. मला ना 2-3 असे साक्षीदार हवेत की जे आपल्या बाजूने असतील. हे बघा, तात्यासाहेबांना कुठल्याही कारणाने जामीन मिळू शकतो आणि मला ते कुठल्याही परिस्थितीत नको आहे. पण आपल्याकडे जे आय विटनेस आहेत ते पुरेसे नाहीत का? ते आहेत, पण त्यांच्यावर नेमका किती विश्वास ठेवावा हे मला समजत नाहीये. सत्यजितराव, माझ्यापेक्षा कितीतरी काळ तुम्ही तात्यासाहेबांबरोबर काढलाय. ते कुठल्या पद्धतीने कुठल्या लेवलला गोष्टी मॅनिप्युलेट करतील, मॅनेज करतील हे तुम्हाला जास्त माहिती आहे. आणि काही झालं तरी मला तात्यासाहेब सुटलेले नको आहेत. त्यामुळे आपल्याला 2-3 का होईना पण असे साक्षीदार हवेत जे फुटणार नाहीत. ठीक आहे, लगेच तर कोण तयार होणार नाही तात्याच्या विरोधात साक्षी द्यायला, ते माहितीच आहे मला. पण तुम्ही काळजी करू नका, मी साक्षीदार शोधीनच. थँक्यू सत्यजितराव. खरं सांगू, मला वेगळंच टेन्शन आहे. म्हणजे आपल्याकडनं काही कमी जास्त झालं आणि कुठल्याही कारणाने तात्यासाहेब सुटले ना, तर त्यांना जेलपर्यंत नेणाऱ्या प्रत्येक माणसाचा ते बदला घेतील आणि त्यांची मेन टार्गेट असेल मंजू. बरोबर आहे तुमचं जाधव साहेब, पण वाघमाऱ्यांना यात मी यूज देणार नाही. खरं तर त्या स्वतः तयार आहेत तात्याच्या विरोधात साक्ष द्यायला, पण मीच नको म्हटलं, कारण त्यांचं ट्रेनिंग जास्त महत्वाचं आहे, त्यात अडथळा नको ना. हां, हे खूप छान केलं. मंजूला ना याच्यामध्ये इन्व्हॉल्वच करायला नको, कारण मंजू इन्स्पेक्टर होणं हे फक्त तिच्या एकटीचं नाही, तर आपल्या सगळ्यांचं स्वप्न आहे. खरं आहे बघा जाधव साहेब, आणि वाघमारे मॅडम इन्स्पेक्टर होणारच. आता त्या किती मेहनत आहेत ते तुम्हाला चांगलंच माहिती आहे. हो, ठीक आहे, हा विषय आपण आपल्या पद्धतीने हाताळू आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका. लवकरात लवकर मी साक्षीदार गोळा करेन, ते बी असे जे तात्याचे नाही तर सत्याच्या बाजूने असतील. तात्याच्या विरोधात साक्ष? अरे पण तात्याच्या विरोधात साक्ष द्यायला त्यावेळी कोणच तयार नव्हतं की. तो एकदम मुकादम तयार होता बघ, त्याला सुद्धा तात्याची माणसाने डांबून ठेवलं होतं. तात्या जेलमध्ये गेला तरी त्याची दहशत होती बाहेर. मग पुढं काय केलंस तू? मी तात्याच्या विरोधात कोण साक्ष द्यायला तयार होते का याचा शोध घ्यायला लागलो. तात्यानं ज्या माणसांबरोबर काम केलं त्या सगळ्यांना जाऊन भेटायला लागलो, पण त्याच्या विरोधात साक्ष द्यायला कोणी तयारच होईना. कसं होणार? तो माहिती आहे ना किती धूर्त आणि कपटी माणूस आहे. तो सगळ्यांना त्याने भीती घातली असणार. अरे तोच विषय झाला ना, कारण तो जरी जेलमध्ये असला तरी त्याच्याबरोबर काम करणारी माणसं अजून बाहेर फिरत होती, त्यामुळे कुणाची हिंमतच होत नव्हती. तेव्हा मला असं वाटायला लागलं की ह्याला सहज जामीन मिळू शकतो, आणि माझी धडपड हीच सुरू होती की त्याला काय बी करून जामीन नाही मिळाला पाहिजे.